ओके सर, आता सॉफ्टवेअर पुन्हा ओपन करा सर. हे डबल क्लिक करा, आपलं आहे बघा डेस्कटॉपवर. हा, मी क्लोज केलं होतं ते. डबल क्लिक करा, ओपन करा, कंटिन्यू करा. येस सर. ओके, इथे कंपनीचं नाव येईल. ओके, याला प्रबोध मिल्क एंटर मारा. ओके, लॉग इन बटनला क्लिक करा किंवा एंटर मारा 3 वेळा. ओके, सॉफ्टवेअर आपलं लॉग इन होईल. इस्रायल पासवर्ड बनवूनच टाकलेला. ओके ओके, आता उजवीकडे बघा तुमचं आयटम लिस्ट दाखवते बघा. आयटमला क्लिक करा. हा, आता काय करा, आयटम आता तिथे आधी तुमचे लँग्वेज चेंज करून घ्या. इंग्लिश आहे तिथे मराठी करा. टास्क बारला उजवीकडे बघा ते, हा ती वाली घ्या, ऑरेंज वाली. ओके, आता इथे न्यू बटनला क्लिक करा. नवीन प्रोडक्ट आपण ऍड करण्यासाठी न्यू बटनला इथे टाका. डायरेक्ट इंग्लिश मध्ये टाईप करा की मराठी येईल. प्रोडक्टचं नाव ऍड करा, घ्या कोणतं तरी एक तुमचं प्रोडक्ट. कॅप्स लॉक ऑफ करा सर. कॅप्स लॉक ऑन असेल तर ऑफ करून ठेवा. बरोबर. येस, स्पेस टाका. स्पेस टाका आणि पुढे ग्रॅमेज टाकावं लागेल. किती किती पॅकिंग असं 1 kg, अर्धा किलो. त्याच्या पुढे स्पेस टाकून त्याच्या पुढेच टाकायचे. किती ग्रॅम आपल्याकडे आहे ते सगळे. हा बरोबर. आता सेकंदाचे कोणते कोणते पॅक मध्ये विकता तुम्ही प्रोडक्ट? 50 ग्रॅम, 100 ग्रॅम. हा, मग त्याप्रमाणे. 250 ग्रॅम. ओके, जेवढ्या कॅटेगरीचं करता त्याप्रमाणे बनवा. इथे टाका. इथे हो, सेकंड नाही नाही, कमा वगैरे काय द्यायचं. सेकंड 50 ग्रॅम टाका. 50 GM. हो हो, जीएम टाका किंवा ग्रॅम म्हणा ना मराठीमध्ये सर्व. 50 स्पेस टाका आणि ग्रॅम म्हणा. हा, खालचा 2 नंबरचा घ्या शब्द, ग्रॅम. हा बरोबर, एंटर मारा. ओके, एंटर मारत या. डायरेक्ट सेल प्राइस वर या किंवा माऊस ने आलं तेच. इथे बाकी काय टाकायची गरज नाही. इथे सेल प्राइस ऑप्शन आहे बघ इथे. हा, 50 ग्रॅमची प्राइस टाका. ओके, हो टाईप करा आणि एंटर मारा. आता इथे सुरुवातीला बघा परचेस प्राइस आहे. परचेस प्राइस म्हणजे तुमची कॉस्टिंग टाकू शकता. तुम्हाला जर प्रॉफिट अँड लॉस काढायचा असेल तर, म्हणजे तुमची किती लागत लागते ते परचेस प्राइस मध्ये टाकायची. हो, टेंटेटिव्ह टाका. MRP नाही, परचेस पडली नाही बघा. टाईप करा आणि एंटर मारायचं सर. एंटर मारा. एंटर पुढे एंटर मारत यायचं. माऊस हात लावायची गरज नाही. एमआरपी टाका. एमआरपी किती असतं त्याचे काय? एमआरपी विषय नसतो ना तसं. MRP काय आता ते ठीक आहे. बरोबर. एमआरपी का सेल प्राइस येईल ना तुमची. ओके, एंटर मारत द्या. आता एंटर मारू का? हो हो. आता ओपनिंग क्वांटिटी हा बघा ऑप्शन आहे बघा, ओपनिंग क्वांटिटी. हा, इथे तुमच्याकडे सध्या किती स्टॉक अवेलेबल आहे तो टाकायचा. इथे टाकायचं. सपोज 50 ग्रॅमचे 50 पॅकेट असतील. 100. ओके, बस एंटर मारा. एकदा एंटर मारा, अजून एकदा मारा आणि वरती बघा सेव्ह बटन आहे, तर सेव्ह बटनला क्लिक करा. हा, सेव्ह बटनला क्लिक करा. माऊसने क्लिक करा. हा, ओके करा. ओके करा सर. ओके, आता दुसरा बनवा. सेकंड 100 ग्रॅम. हो, एंटर. ओके, डायरेक्ट परचेस प्राइस वर क्लिक करा माऊसने. हा, इथे टाका तुमची काय साधारण कॉस्टिंग टाका. इथे मागाशी टाकला तशी. हो, आता 100 ग्रॅमचे टाका. 24 होईल. ओके, एंटर मारा. नंतर सेल प्राइस तुमची टाका 30 होईल. हो बरोबर. त्या ग्रॅमेज प्रमाणे तुमचे प्राइस रेट चेंज होणार. आणि ओपनिंग क्वांटिटी मध्ये टाका काहीतरी लमसम एक टाका. 100-200 मागाशी टाकला तसे.
ओपनिंग स्टॉक मध्ये सध्या किती आपल्याकडे अवेलेबल आहे तेवढे पीस टाकायचे. ओके, एंटर मारा आणि सेव्ह बटनला क्लिक करा. ओके, अजून बनवा. अजून कोणता प्रोडक्ट? 50 झाला, 100 झाला आणि कोणता? पाव किलो. ओके, श्रीखंड 250 ग्रॅम. अर्धा आणि 1 चा पण येतो का सर? ओके, फक्त पाव किलो पर्यंत. ओके, ओके. किती 24 म्हणल्यानंतर 100 ग्रॅम 24 दोन्ही 48 आणि ते 50 ग्रॅमचं 12 60 रुपये. बरोबर. जरा थांबा. तर सेव्ह केलं. ओके, ओके. आता श्रीखंड झालं, अजून एक कोणतं तरी प्रोडक्ट ऍड करा. अजून कोणता प्रोडक्ट असतो तुमच्यासोबत? आता करतो की दही. हा, दही ऍड करा. दहीचे पण सेम ना, 50, 100, 250. ओके, 3 प्रोडक्ट ऍड करा. दही स्पेस 50 ग्रॅम, 100 ग्रॅम. नाही 100 फक्त 100. ओके, ओके, 100 ग्रॅम टाका. दही 100 ग्रॅम. हो हो. 100 250. अच्छा, 100, 250 दोन करता. ओके, ओके. ओके, त्याचं टाका सेल वगैरे. 20 रुपये. ओके, एक स्पेस टाका ना सर, एकदम चिकटून झालं ते. स्पेस टाकू काय? हो, ते हा इथे एक टाका. बरोबर. हा सर. ओके, आता हे क्लोज करा विंडो. अच्छा, तुम्ही हा क्लोज हो. आता ओके बटनला क्लिक करा. इथे क्लोजच्या खाली बघा ओके बटन आहे, तर क्लिक करा की आपण अपडेट केलेले सगळे प्रोडक्ट लिस्ट येईल बघा तुमच्या समोर. हे बघा आले. ओके, असे तुम्ही प्रोडक्ट बनवायचे. एकदम सिंपल आहे. नवीन बटनला क्लिक करून किती प्रोडक्ट तुम्ही अनलिमिटेड प्रोडक्ट ऍड करू शकता सर. ओके, आता सपोज एखाद्या प्रोडक्टला काय चेंज करायचं आहे, प्राइस चेंज करायचं, त्याला डबल क्लिक करायचं. डबल क्लिक करा कोणत्या एका प्रोडक्टला. ओके, बघा आतमध्ये तुम्ही सगळं अपडेट करून तुम्ही वरती अपडेट म्हणू शकता. ओके, एकदम इझी आहे. म्हणजे तुमचा तुम्ही नवीन प्रोडक्ट आला तर अपडेट करू शकता, ऍड करू शकता, प्राइस वगैरे सगळं तुम्ही चेंज करू शकता. बरोबर. ओके, आता ठीक आहे. ही क्लोज करा विंडो सर. ओके, ही पण हे समजलं ना प्रोडक्टचं. ओके, हे क्लोज करा सर. इथून क्लोज करा. आता आपण बिलिंग प्रोसेस दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट थांबा. ओके सर, म्हणजे आता बिल कसं जनरेट होणार ते दाखवतो तुम्हाला कस्टमर वाईज. इथे बघा, इथे सेल ऑप्शन आहे बघा आयटमच्या खाली. हा, त्याला क्लिक करा सर. तिथून तुम्ही सेल बिल बनवू शकता.
ओके, इथे न्यू बटनला क्लिक करा. न्यू बटन, नवीन बिल बनवण्यासाठी न्यू बटनला क्लिक करायची. बरोबर. करंट डेट ऑटोमॅटिक घेईल. एंटर मारायचा. एंटर मारत द्या. एंटर. क्रेडिट आले. हा, क्रेडिट ठेवायचं. एंटर. आणि इथे बघा, एंटर. इथे कस्टमर नाव विचारतं. इथे पार्टी नाव. इथे नवीन ऍड करण्यासाठी प्लस बटन आहे बघा, ग्रीन कलरचं. ती जाणार. प्लस बटनला क्लिक करा डायरेक्ट. ओके, नवीन इथे का कस्टमर ऍड करायला विचारेल बघा. क्लिक केलात. एकदा एस्केप बटन दाबा बघू. आता प्लस बटनला क्लिक करा बघू. नाही होत आहे तिथून. ठीक आहे, मग शॉर्टकट की F3 मारा. ते बघू, ते आपण चेक करूया. F3 बटन दाबा. हा, लॅपटॉप वर वरती असतात बघा F1. हा, ती की प्रेस करा. ओके, तुमचं ते साऊंड होतंय ना, ते फंक्शन FN बटन प्रेस करा. FN आणि नंतर F3 दाबा. लॅपटॉप असल्यामुळे. हा, ओके म्हणा ते आधी. आता फंक्शन FN बटन दाबा, नंतर F3 दाबा, तर ते वर्क होणार. नाही तर ते तुमचं साऊंड कमी जास्त होणार. आणि फंक्शन आणि ते F3 बटन मग असं दोन्ही एकत्र दाबा. FN आणि कुठलं? F3 सर. FN बटन असतं बघा आपल्या कंट्रोलच्या वगैरे तिथे बाजूला. एकच मिनिट. हो, नाही तर कीबोर्डचा हे पाठवा, फोटो पाठवा, सांगतो तुम्हाला. येस, बरोबर. आता बरोबर प्रेस केलात. आता नवीन. हा, इथे आता कस्टमरचं नाव टाकायचं. टाका एखाद्या तुमच्या कस्टमरचं नाव. कस्टमरचं नाव टाकू काय? हो हो. एखाद्या कोणत्याही कस्टमरचं नाव टाका तुमच्या. ओके, एंटर मारत द्या. एंटर. हा, इथे बघा, इथे समजून घ्या. इथे ओपनिंग बॅलन्स असतो ना, इथे त्या कस्टमरचा जुना जर मागील बाकी असेल तो इथे आपण टाकू शकतो आपल्या अकाउंट मॅनेज करण्यासाठी. सोबत मागचे बाबा एखाद्याचे 5,000 रुपये आहेत, इथे तुम्ही टाकू शकता ओपनिंग बॅलन्स, मागील उधारी. ओके, त्याच्यानंतर इथे त्याचा ऍड्रेस टाका. बिलावर जे काय गावाचं नाव किंवा ऍड्रेस पाहिजे. बरोबर, जे काय तुम्हाला बिलावर पाहिजे ते इथे टाकायचे. ओके, बस एखादा मोबाईल नंबर टाकायचा असेल तर इथे दिलेला आहे बघा, मोबाईल नंबरचा ऑप्शन. हो. ओके, बस सेव्ह बटनला क्लिक करा सर. ओके, कस्टमर ऍड झाला बघा लिस्ट मध्ये. बस त्याला सिलेक्ट करा. एंटर मारा द्या सर. हो, एंटर मारा द्या. सिलेक्ट करा. ओके, हा, एंटर मारा द्या पुढे. एंटर करत. एंटर. ओके, इथे प्रोडक्ट लिस्ट आली बघा आपली. इथेच तुम्हाला स्टॉक वगैरे दिसतो बघा त्यांचा. ओके, बस एंटर मारा. एक कोणताही प्रोडक्ट घ्या याच्यातला.
केलं. बस एंटर मारा. इथे फक्त क्वांटिटी टाकायची आहे तुम्हाला, 5, 10, 50 का असेल ते. कुठं इथं हा हे बघा क्वांटिटी पीस वर आपला कर्सर ब्लिंक होते बघा. इथे 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 पीस मध्ये हो हा टाका तिथे. टाका एक काय 5, 10. ओके एंटर एंटर मारा द्या. ओके रेट ऑटोमॅटिक घेत जाणार पुढे. एंटर एंटर मारा द्या. हा ओके आता दुसरा प्रोडक्ट घ्या. अशा कस्टमरच्या ऑर्डर प्रमाणे प्रोडक्ट सिलेक्ट करायचे आणि ऍड करत जायचे. फक्त क्वांटिटी टाकायची तुम्ही. एंटर मारायचं ना, 100 ग्रॅमला हो हो एंटर मारायचं सर. केलं की. टाका क्वांटिटी. बरोबर एंटर एंटर मारा द्या. ओके अजून एक कोणतं तरी ऍड करा. ओके हा सर झालं. ओके असे ऍड करत जायचं सर. इथे तुम्हाला टोटल इनवॉइस बिल वगैरे सगळं दिसतं बघा. ओके बस सेव्ह बटनला क्लिक करा वरती. सगळे कस्टमरच्या ऑर्डर प्रमाणे सगळे प्रोडक्ट ऍड करायचे. हे एक सेव्ह करू. हा सेव्ह बटनला क्लिक करा सर. ओके म्हणा ओके ओके आणि येस म्हणा. प्रिंटला येस म्हणा. तर इथे बिलाचा प्रिव्ह्यू दाखवेल. इथे प्रिव्ह्यू बटनला क्लिक करा. खाली बघा प्रिव्ह्यू बटन आहे मध्ये, त्याला क्लिक करा. प्रिव्ह्यू बटनला क्लिक केलात. ओके हे बघा इथे असं आपलं बिल येणार. हे सगळं व्यवस्थित करता येणार. हे आता डेमो आहे म्हणून तुम्हाला असं दिसतंय. तुम्हाला पाहिजे तेवढे हे ठेवता येईल. हो तिथून प्रिंट मधली का डायरेक्ट प्रिंट येणार आपली. आणि हे पूर्ण कस्टमाइज करता येतं. तुम्हाला पाहिजे तेवढे नको ते ऑप्शन सगळे काढता येतात. तुम्हाला पाहिजे तेवढे कॉलम ठेवता येतात. बाकी वरती का तुम्हाला बँक डिटेल्स, QR कोड, तुमचा लोगो सेट करायचा सगळं करता येतं याच्यामध्ये. आणि पूर्ण मराठीमध्ये तुम्ही वापरू शकता. ओके आता हे विंडो इथून क्लोज करा सर. याच्यात तुमचं बाकी सगळं बिलिंग, अकाउंटिंग, स्टॉक मॅनेजमेंट, आउटस्टँडिंग म्हणजे उधारी वगैरे सगळं याच्यामध्ये मॅनेज होणार एका क्लिकवर. आता हे बघा आता पण मारलेली जेवढी बिल आहेत ना सर, इथे सेल मध्येच तुम्हाला डे टू डे भेटणार. हे बघा आता अमोल पाटीलचं आपण इथे 4000चं बिल मारलं. सगळी तुम्हाला डे टू डे इथे बिल भेटणार. त्याच्यानंतर इथे बघा स्टॉक रिपोर्ट. इथे रिपोर्ट मध्ये आलात ना, स्टॉक रिपोर्ट इथे स्टॉक मध्ये आलात की इथेच तुम्हाला दिवसाचा आपल्याकडे किती क्लोजिंग आहे त्याचा प्रॉपर रिपोर्ट भेटतो तुम्हाला. आपण ओपनिंग किती भरलेला, परचेस झाला असेल, ऍड झाला असेल तर सेल किती झाला आणि ते मायनस करून क्लोजिंग किती राहिला. ऑटोमॅटिक तुम्हाला रिपोर्ट भेटतो इथेच. ओके त्याच्यानंतर तुमचं प्रॉफिट अँड लॉस वगैरे जर काढायचं असेल तर इथे रिपोर्ट्स मध्ये दिलेलं आहे बघा. इथे सेल समरी मध्ये आलात ना, बिल वाईज प्रॉफिट रिपोर्ट इथे दिलेलं आहे बघा. बस इथे डेट टाकायची कधीपासून कधीपर्यंत पाहिजे ते बघा. आता हे बिल मारलं बघा आपलं. परचेस प्रमाणे आपली एवढी कॉस्ट भरते 3600. ओके एवढी आपली सेल अमाऊंट आहे. तुमचं एवढं प्रॉफिट होते म्हणजे 24%. ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर तुम्हाला काढून देतं त्याची पर्सेंट मध्ये पण आणि टोटल अमाऊंट मध्ये पण त्याची व्हॅल्यू पण. ओके त्याच्यानंतर इथेच तुम्ही रिपोर्ट्स मध्ये आउटस्टँडिंगला जर गेलात तर सगळं मंथली तुम्हाला आउटस्टँडिंग पण भेटतं. कोणत्या पार्टीचं किती आउटस्टँडिंग आहे. म्हणजे रिकव्हरी जर उधारी असेल तर तुम्ही पार्टीची लगेच रिकव्हरी करू शकता सर. म्हणजे कोणाचं किती बॅलन्स आहे ते पण तुम्हाला समजतं. कस्टमरने पैसे दिले तर इथून क्विक रिसिट मधून ऍड करायचे. एंटर मारायचं. इथे तुमचं कोण असेल तर कस्टमर घ्यायचं इथे सर्च करून. काय नाव होतं त्याचं ते कस्टमरचं? सचिन पाटील. मग इथे तुम्ही सचिन ना, अमोल सचिन पाटील. सॉरी ओके इथे सिलेक्ट करा. नाव ऑटोमॅटिक आलं बघा. त्याचा इथे बॅलन्स पण दिसतो. सपोज आज त्यांनी आपल्याला 3000 रुपये पे केले तर त्याची अमाऊंट टाकायची. एंटर म्हणून सेव्ह करायची. बस तेवढे त्याचे जमा होतील आपल्या लिस्ट मध्ये. आणि पुन्हा जर तुम्ही जाऊन त्याचा लेजर बघितलात आउटस्टँडिंग ओके तर बॅलन्स फक्त 1100 रुपये राहिला. 1170 रुपये. ओके याच्या व्यतिरिक्त सगळे ऑप्शन इथे दिलेले आहेत बघा. सेल, परचेस, सेल चलन, कोटेशन वगैरे सगळं. एखाद्याला कोटेशन पाहिजे ते पण देऊ शकता. रिपोर्ट्स मध्ये सगळे बेसिक रिपोर्ट पण आहे. स्टॉक मध्ये स्टॉक रिलेटेड सगळे रिपोर्ट्स आहेत.
आयटम्स मध्ये तुम्ही नवीन आयटम तुमचं तुम्ही ऍड करू शकता, अपडेट करू शकता सर. किती अनलिमिटेड प्रोडक्ट्स ऍड करू शकता. सेल बिल मधून आपण सेल बनवू करत जाऊ शकतो सर. आणि सांगा सर अजून काय सांगू या व्यतिरिक्त. बँक एंट्री जरा साधा म्हणजे कशाचे म्हणताय. बँक एंट्री भरले वगैरे तर त्यासाठी आहे सर ती. अकाउंट मध्ये यायचं, न्यू अकाउंटला क्लिक करायची. सपोज मी एक बँक ऍड करतो, बँक ऑफ बरोदा. म्हणजे आपलं जे आपण ऑफिसचं अकाउंट असेल ते बँकेचं नाव ऍड करायचं, म्हणजे लेजर ऍड करायचं. ग्रुप त्याचा बँक अकाउंटच येणार. कस्टमर असेल तर कस्टमर मध्ये येणार. ओके. व्हॉट्सअपला डायरेक्ट पीडीएफ जाते सॉफ्टवेअर मध्ये. हे बिल आपण बनवतो ना, हे आता बिल बनवले बघा. ओके. इथे आपण प्रिंटच्या मगाशी प्रिव्ह्यू बघितलं ना, इथे तेव्हा व्हॉट्सअपचं ऑप्शन दिलं आपण. इथे जो नंबर टाकाल त्याला डायरेक्ट व्हॉट्सअप जाणार सॉफ्टवेअर मधूनच, किंवा ईमेल पण पाठवू शकता. दोन्ही ऑप्शन आहेत आपल्याकडे. इथे हे जे बिल आहे ना, हे बघा इथे पण दिलं व्हॉट्सअप किंवा ईमेल किंवा पीडीएफ पण बनवू शकता. डायरेक्ट हे असं हेच बिल दिसणार, तेच बिल कस्टमरला व्हॉट्सअपला जाणार सर डायरेक्ट सॉफ्टवेअर मधून. हो, ती पण फॅसिलिटी आहे. अजून सांगा सर. भरपूर झालं सर, एवढा 10 दिवस गेला. बर, चालेल सर. बघा ऑपरेट करून, आणि काय असेल तर मला फोन करा. करतो की. येस येस, तुम्ही ट्रायल करून बघा. तोपर्यंत काय करा माहितीये सर, इथे आयटम्सला या, न्यू बटनला क्लिक करा. जेवढे तुमच्या अशा प्रोडक्ट बनवले ना, सगळे प्रोडक्ट ऍड करून घ्या पूर्ण, जेवढे 50-100 काय असतील तेवढे. मग तेवढे प्रॅक्टिस पण होऊन जाईल तुमची. हा, चालेल चालेल. ओके सर. ओके. हो, नक्की सर. येस येस. ओके सर. थँक्यू. येस. ओके सर. असं आपले बिलिंग अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. सगळ्या ट्रेड साठी तुम्ही सर वापरू शकता. एकदम सोपं सॉफ्टवेअर आहे. तुमच्या कोणत्याही व्यवसायासाठी, म्हणजे कसलाही बिझनेस सगळ्यासाठी तुम्ही कस्टमाइज करून वापरू शकता सर. थँक्यू.